या इकडं. ही घराचा परिसर आहे आमच्या. आम्ही शेतकरी कुटुंब असल्यामुळे घराभोवती असं थोडासा साधारण पसारा असतो, पण आम्हाला ते उपयोगीच आहे ते सगळं. त्यामुळे ते राहतं, असं पाईप वगैरे पडलेले आमच्या. ते सौर ऊर्जा केलेली आहे घरावर आणि लाईट वाचवण्यासाठी सौर ऊर्जेचा विषय घेतला. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त पर्यावरण पूरक राहण्याचा प्रयत्न करताय. आमचा उद्देशच तो आहे. नैसर्गिक जेवढं राहता येईल तेवढं आम्हाला करायचंय ते. पेरू आहे बघा, हा आपला देशी पेरू आहे आमचा. सरदार लखनौ हा देशी पेरू आहे आमचा. हे फळ याचं काय मोठं होत नाही, पण चवीला एकदम गोड, एकदम गोड. हे ईड लिंबू या, हे सुद्धा मुतखड्यावर चालतं. गच्च भरले झाड. गावातले येतात लोक आम्हाला, बाबा मुतखड्यासाठी आम्हाला मिळेल का फळ, देतो आम्ही. हे अंजीर आहे. आता छटणीला आले, आम्हाला छटणी करता आली नाही, वेळ मिळाला नाही. असा अंजीर लागलेला तुम्हाला बघा. भरपूर आम्ही मागच्या वेळेस अंजीर लागले त्याला, तर आम्हाला तर ती छटणी करायला वेळ मिळाला नाही म्हणून थांबले. हे लिंबू आहे बघा, मोसंबी. ही मोसंबी आहे आमची. च्या पानाचं वेल आहे, खायच्या पानाचं वेल आहे. 1-2 पानं संध्याकाळची आम्ही जेवल्यानंतर चावून खातो, त्याने एकूण कॅल्शियम वगैरे वाढतं त्याने, आणि आरोग्याला पचनात राहायला तर चांगलं आहे. त्यामुळे हे सुद्धा लावले आहे. आता इथं फुल झाड आहेत की आमची. एक कनेर आहे, एक गुलाब आहे. हे लिंबातलाच प्रकार आहे. ह्याला वर्षभर लिंबू राहतात, वर्षभर म्हणजे असंच वर्षभर भरलेलं झाड असतं कंटिन्यू. फक्त त्याची साल थोडी झाड आहे, मोठं लिंबू होतं, त्याला रस भरपूर निघतो, पण वर्षभर लिंबू असतं त्याला. त्याला खंडच पडत नाही. पाणी आणि खत चालू ठेवलं तर कंटिन्यू वर्षभर ह्याला फळ चालू राहतं. म्हणजे मला वाटतं तुमचा बाहेरचा सगळा खर्च झिरो असेल, तुम्ही सगळं उत्पादन इथंच घेताय. भाजीपाल्यावला किंवा फळावला आमचा खर्च एकदम नगण्य. सर सर या इकडं. सर सर हे काय? हे आवळा गेल्या वर्षाला आवळा निघाली होती, आता लागेल बघा, त्याला बाहेर लागेल. आपला देशी आवळा कांचन. हे बघा, अरे वा, हे बघा जांभळ बघा. खूपच सुंदर झाड. हा, भाडवली म्हणून जाते ही. भाडवली. हा, कोकण भाडवली. याला भरपूर फळ लागतं आणि छोटं असतानाच फळ लागतं. एकदम 3ऱ्या वर्षी ह्याला बार लागतो. एकदम गोड आहे, सुंदर. वा, अतिशय सुंदर सर. हा रत्नाई आंबा. हा जास्वंद, पांढरी जास्वंद आहे.